2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात मिनी वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल मॅच थोड्याच वेळात दुबईमध्ये रंगणार आहे आणि सगळ्यांचंच लक्ष दुबईकडे लागलेलं आहे. या मॅचकडे जाण्याच्या अगोदर भारताच्या समोर जे आव्हान आहे ते आव्हान ऑस्ट्रेलियाचं आहे. आणि या मॅचकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला एक लक्षात येतं की अहमदाबादमध्ये ज्यावेळेस वर्ल्ड कपची फायनल होती त्यावेळेचा कर्णधार जो होता पॅट कमिन्सला, त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं होतं की पॅट कमिन्स तुला काय करायला आवडेल. त्यावेळेस पॅट कमिन्स असं म्हणाला होता की 140 कोटी जी जनता आहे त्यांचा आवाज मला शांत करायला आवडेल. आणि त्यावेळेस अहमदाबादच्या त्या स्टेडियमवरती ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने खेळली त्यावेळेस त्यानं फायनलमध्ये भारताला हरवलं आणि वर्ल्ड कप आपल्या नावावरती केलं. आता त्याच गोष्टीचा बदला घेण्याची ही वेळ आलेली आहे आणि यावेळेस त्यांच्या समोर आहे पुन्हा एकदा भारत, परंतु यावेळेचं ठिकाण आहे दुबई. त्यामुळे दुबईमध्ये भारत बदला घेणार का, सगळी वसुली करणार का, याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उत्सुक आहात त्या पद्धतीने मी देखील उत्सुक आहे. आणि आपल्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे महाराष्ट्र टीमचा व्हिडिओ अनालिसिस्ट आणि ज्यानं क्रिकेट खूप जवळून पाहिलेला आहे तो स्वप्नील कदम आपल्या सोबत आहे. स्वप्नील कडून या सगळ्या गोष्टी आज जाणून घेऊया. स्वप्नील, दुबईमध्ये ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस दुबई सुद्धा एक मिनी इंडिया असल्यासारखं त्या ठिकाणचं वातावरण असतं. आज भारताचा जो जल्लोष आपल्याला दुबईमध्ये ऐकायला मिळणार का, की पॅट कमिन्स म्हटलं होतं की मला भारतीयांना शांत करायला आवडेल. कसं बघतोय आजच्या मॅचकडे? मोठी मॅच आहे म्हणजे कारण 2015 मध्ये आपण सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाकडून हरलेलो ऑस्ट्रेलियामध्ये, पुन्हा 2023 ला फायनल हरलेलो. त्यानंतरचे हे दोन्ही बदले आपल्याला आज दुबईमध्ये पूर्ण करायचे असं म्हणेल मी. हे दोन्ही बदले आपल्याला दुबईमध्ये पूर्ण करायचे, परंतु ह्या कुठेतरी गोष्टीचा एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट राहतो का? कारण आतापर्यंत भारत ज्या वेळेस ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल किंवा सेमीफायनल मध्ये गेली त्यावेळेस भारताला वर्ल्ड कप उंचावण्याचं जे स्वप्न आहे ते नेहमीच ऑस्ट्रेलियानं कुठेतरी दुभंगलेलं दिसतंय. या सगळ्या गोष्टी कुठेतरी मेमरीमध्ये असतील का? आज कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मागे टाकून पुढे जावं लागेल. नवीन मॅच आहे, नवीन टुर्नामेंट आहे, त्यामुळे मला वाटत नाही की थोडं मागचं जास्त प्लेयर्स विचार करतील. मनामध्ये कुठं तर असणार आहे की तो बदला पूर्ण करायचा. 2011 साली पण ह्याच ऑस्ट्रेलियाला आपण तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यापासून रोखलं होतं. त्यामुळे मला पण असं वाटतंय की दुसऱ्यांदा यांना चॅम्पियन ट्रॉफी आपण यावेळेला सेमीफायनल मध्येच आपण त्यांना घरी पाठवू. तुझ्या तोंडात साखर पडलं आणि याच वेळेस आपण त्यांना सेमीफायनल मध्ये हरवू आणि भारत हा फायनल मध्ये खेळताना दिसेल. परंतु त्याच्या अगोदरची आजची जी मॅच आहे ती अतिशय महत्वाची आहे. काय ड्रेसिंग रूम मध्ये आता सध्याचं वातावरण चालू असेल, कशा पद्धतीच्या टिप्स किंवा गौतम गंभीरची एक प्लॅन काय असू शकेल? गौतम गंभीरचा प्लॅन म्हणण्यापेक्षा टीम इंडिया दुबईमध्येच खेळलेली आहे सगळ्या मॅचेस. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये खेळून येते, फ्लॅट पिचेस वरती खेळून येते. आणि जर आपण त्यांचा जर लीग मधला जर मॅचेस बघितल्या तर ते एकच मॅच खेळले, बरोबर, एकाच मॅचचा त्यांचा रिझल्ट लागलाय, 2 मॅचचा रिझल्ट नाही लागलेला. त्यामुळं प्लेयर्स तेवढे त्यांचे खेळलेले नाहीयेत. त्यामुळे थोडस इथं कुठेतरी त्यांच्यावरती प्रेशर असणार आहे. कारण आपण दुबईमध्ये सेटल आहे, आपल्याला माहिती आहे विकेट कशी आहे, ते फ्लॅट ट्रॅक वरती खेळून येत आहेत. थोडस टर्निंग ट्रॅक वरती खेळताना त्यांना निश्चित अवघड जाणार आहे. कारण आपले 4 स्पिनर गेल्या मॅच मध्ये बघितलं, साधारण 35-36 ओव्हर स्पिनर्सनी टाकल्या, 127 बॉल डॉट आणि 9 विकेट स्पिनरनी काढल्या. मग थोडस कुठेतरी ऑस्ट्रेलियावरती मोठं प्रेशर असणार आहे असं म्हणेन मी. ज्या पद्धतीने तू आता सांगितलंस त्या पद्धतीने पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया ही लाहोरमध्ये, कराचीमध्ये सुद्धा खेळलेली पाहायला मिळाली. 351 फक्त एक मॅच आपल्याला जाणवते जी इंग्लंडच्या विरोधात होती, ती फक्त ऑस्ट्रेलियानं चेस केली. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना प्रॅक्टिस मिळायला हवी, ज्या पद्धतीनं त्यांना आर्म्स खोलायला हवे होते, ज्या पद्धतीनं एक वॉर्मअप मिळायला पाहिजे होता, तो काही वॉर्मअप मिळाला नाही. कारण दोन्ही वेळेस म्हणजे अफगाणिस्तानच्या वेळेस देखील आणि साऊथ आफ्रिकेच्या वेळेस पाऊस पडलाय. याच्या बरोबर उलट जर विचार केला तर भारताच्या पथ्यावरती काही गोष्टी आहेत त्याच्यावरती अनेक टीका टिप्पणी झाली की भारताला कुठे ट्रॅव्हल करायला मिळालं नाही, एकाच ठिकाणी राहिले, त्याच्यामुळे ते रिलॅक्स राहिले. परंतु भारतानं 3 मॅचेस खेळल्या, बांगलादेश विरुद्ध खेळली, पाकिस्तान विरुद्ध खेळली आणि त्याच पद्धतीनं न्यूझीलंड विरुद्ध खेळली. हे 3 सामन्यात भारताला आपली जी काही स्ट्रेंथ आहे, जी बॅटिंग ऑर्डर आहे, जर विकेट कुठेतरी पडझड झाल्या किंवा आपले कुठले सुरुवातीचे जर प्लेयर्स आउट झाले तर काय त्याच्यातून बाहेर निघायचं, या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन मिळालंय? नक्कीच मिळालंय. कारण 3 मॅच आपण दुबईमध्येच खेळलो, त्यामुळे विकेट्स आपल्याला माहित झाले, किती रन चेस करू शकतो, किती रन डिफेंड करू शकतो हेही आपल्याला कळाले. मी कुठे तर म्हणेन की ही मॅच जी टीम चांगली बॅटिंग करेल
ती ही मॅच सेमीफायनल जिंकेल, कारण मला वाटत नाही की इथं जास्त रन बघायला मिळतील आपल्याला या मॅच मध्ये. त्यामुळे थोडंसं भारताला पार्टनरशिप मधल्या ज्या फेज मध्ये पार्टनरशिप करणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून 250+ जर रन झाल्या तर एकतर्फी विजय भारताचा असणार आहे या मॅच मध्ये. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तू व्यवस्थित त्याबाबत सांगू शकशील ते म्हणजे आपल्याला एक नाही 50 ओव्हरचं लॉंग टर्म बघण्यापेक्षा शॉर्ट टर्म्स मध्ये आपल्याला काही गोष्टी क्रॅक कराव्या लागतील. म्हणजे सुरुवातीचे जे 15 ओव्हरचा पॉवर प्ले असेल, त्याच्यानंतर परत मध्यंतरीच्या काळामध्ये मधली फळी असेल किंवा त्यावेळेस स्पिन अटॅक असेल आणि शेवटची 10-12 ओव्हर्स, या सगळ्या गोष्टींची स्टॅटिस्टिक्स कराव्या लागतील. नक्कीच करायला लागेल. पहिल्या 10 ओव्हरचा पॉवर प्ले आपल्याला पहिल्या 10 ओव्हरमध्ये विकेट देता कामा नये. रोहित शर्मा आणि शुभमन गिलला पहिल्या 60 बॉलमध्ये 40 रन केल्या तरी चालतील. जर विकेट्स नाही दिल्या तर आपण 300+ पण रन करू शकेन आपल्या बॅटिंग लाईनअप मुळे. त्यामुळे थोडस पहिल्या विकेट न देता आपल्याला थोडीशी सावध सुरुवात करायला पाहिजे. तर आपण जर ऑस्ट्रेलियाकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे पार्ट टाइम स्पिनर आहेत, प्रॉपर स्पिनर त्यांच्याकडे एकच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तेवढा इफेक्ट त्यांचा या विकेटवरती आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे थोडंसं ऑस्ट्रेलियाला कुठेतरी एक अनेका स्पिनरची कमी निश्चित खालणार आहे या मॅच मध्ये. स्वप्नील, ज्या पद्धतीने तू सांगतोयस की आपल्याला सुरुवातीचे 10 ओव्हर व्यवस्थित सावधरीतीने खेळून काढावे लागतील, कुठलीही विकेट देता कामा नये आणि उरलेल्या मग काही ज्या मॅच ओव्हर्स आहेत त्याच्यामध्ये आपण मारू शकतो, आपण तेवढा रन करू शकतो. आज जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाची तितकी दमदार गोलंदाजी फास्ट बॉलिंगच्या बाबतीमध्ये नाही. पॅट कमिन्स टीम मध्ये नाही, हॅझलवूड नाहीये आणि आता सध्या जी काही मदार आहे ती स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस यांच्यावरती आहे. कसं बघतोय त्यांच्या या बॉलिंग अटॅककडे? अनेक नाव त्यात घ्यायला आवडेल की मिचेल स्टार्क पण नाहीये. थोडीशी फास्ट बॉलिंग आपण पहिल्या एपिसोड पासून बघत आलोय की म्हणत आलोय की त्यांची फास्ट बॉलिंग तेवढी नाहीये, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत जॉन्सनने किंवा एलिसने चांगली बॉलिंग करून दाखवल्या. कारण इंग्लंडच्या अगेन्स्ट 351 धावा चेस करायच्या होत्या. जर त्या ठिकाणी या दोघांनी मधल्या ओव्हरमध्ये जर विकेट्स घेतल्या नसत्या तर हाच आकडा 380 पर्यंत गेला असता. त्यामुळे थोडंसं फास्ट बॉलिंग तिथे चांगली बॉलिंग केलेली, परंतु दुबईमध्ये थोडंसं अवघड जाणार आहे फास्ट बॉलिंग करायला, कारण स्पिनिंग ट्रॅक असल्यामुळे, स्लो विकेट्स असल्यामुळे तुम्हाला थोडंसं अवघड असेल फास्ट बॉलिंग करायला. फास्ट बॉलिंगच्या विषयी मगाशी बोलत असताना तू ऍडम झॅम्पाचा फक्त एक विषय सांगितलास की ऍडम झॅम्पा हा एक आता रेग्युलर असणारा गोलंदाज आहे, बाकीचे पार्ट टाइम्स गोलंदाज आहे. म्हणजे मॅक्सवेलला त्यांच्या बाकीच्या ओव्हर्स कम्प्लीट कराव्या लागतील, कदाचित ट्रॅव्हिस हेड किंवा लबुशेनला ओव्हर्स कम्प्लीट कराव्या लागतील. तर मग हा ओव्हर्सचा कोटा जर स्पिनिंग अटॅक जर विकेट आहे जे आपण 3 मॅचेस मध्ये बघितलं, तर कशा पद्धतीने कोणावरती आज जबाबदारी टाकली? झॅम्पावरतीच खूप मोठी जबाबदारी असणार आहे ऑस्ट्रेलियाकडून. इंडिया तर मला वाटतं की 4च्या 4 स्पिनर पूर्णपणे खेळेल, कारण मला वाटत नाही की वरुण चक्रवर्तीला खेळण्याचा एक्सपिरियन्स ऑस्ट्रेलियन टीमला एवढा नाहीये. कारण प्रीमियर लीग मध्ये ते खेळलेले आहेत, परंतु प्रीमियर लीगच्या विकेट्स आणि इथल्या विकेट्स मध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे निश्चित थोडंसं ऑस्ट्रेलियाला जड असणार आहे. माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे ऍडम झॅम्पाला खूप सावधरीतीने खेळतील की एकदा त्याला तोडायचंच आहे आज काही करून, त्याच्यामुळे पहिल्या ओव्हर पासून त्याला मारायला सुरुवात करतील? निश्चित पहिल्या ओव्हर पासूनच मला वाटतं अटॅक करतील थोडाफार, कारण एकच रेग्युलर स्पिनर आहे. त्यामुळे त्याच्यावरती जर अटॅक केला तर त्याला थांबून परत फास्ट बॉलर येतील. त्यामुळे थोडंसं ऍडम झॅम्पावरतीच टार्गेट करायचं लक्ष असणार आहे. आणि एकदा त्याला जर मारलं, म्हणजे त्याला जर एक स्कोर केला, तर बाकीचे मग मॅक्सवेल किंवा लबुशेन वगैरे असतील ते सुद्धा कुठेतरी त्या 9 लेंथ त्यांची बिघडून जाईल किंवा ते सेटल पण नाही होऊन देणार त्यांना. बरोबर. असं याच्यामध्ये आता आपण ऑस्ट्रेलियाची ही सगळी बॉलिंग लाईन, त्यांचे प्लस मायनस पॉइंट्स बघत आहोत. याच्या बरोबर उलट ज्यांना ही बॉलिंग फेस करायची ते इंडियाच्या टीमकडे तू कसं बघशील? इंडियाला जसं मी म्हटलं की आपल्याला ओपनिंग पार्टनरशिप मिळणं खूप महत्वाचे आहे. जर आपल्याला ओपनिंग पार्टनरशिप चांगली मिळाली तर निश्चित आपण 300+ पण रन त्या विकेटवर करू शकू, कारण आपली बॅटिंग लाईन तेवढी तगडी आहे. त्यामुळे थोडंसं रोहित शर्मा किंवा गिलला ओपनिंगला थोडंसं सावधरित्या खेळायला पाहिजे. मधल्या फळीत विराट कोहलीला पुन्हा एकदा फॉर्म बघतोय आपण की थोडासा एका मॅच मध्ये फॉर्म आलेला पाकिस्तानच्या, परंतु तो परत चांगल्या कॅच तो आउट झाला. तर मधल्या ज्या विकेट आहेत, KL राहुल असेल, अक्षर पटेल असेल, हार्दिक पांड्या असेल, यांनी मोठे रन्स करणे गरजेचं आहे आणि विकेटवर उभारणं खूप महत्वाचं आहे. भारतीय जे फलंदाज आहेत, जे बॅटर्स आहेत त्यांच्याविषयी शुभमनचा आज फॉर्म कसा राहील, म्हणजे चांगलाच व्हावा ही आमच्या सगळ्यांची इच्छा. परंतु गेल्या 3 मॅचेस जर बघितल्या तर कशा पद्धतीने एक अनालिसिस म्हणून तू बघतोस? टीम मध्ये जर बघायला गेलं तर शुभमन गिल सध्या चांगला फॉर्म मध्ये, त्यामुळे शुभमन गिलला रन्स ह्या करायलाच लागतील. त्यांनी जर रन्स केल्या तर टीम मध्ये पॉझिटिव्ह इंटेंट पण येईल.
जर वरच्या विकेट्स आपल्याला थोडेसे सांभाळून खेळणं महत्वाचं आहे, जसं मी म्हटलं तसं. त्यामुळे शुभमन वरती मोठी जबाबदारी असणार आहे की जास्तीत जास्त ओव्हर खेळायची. रोहित शर्माला नेहमीच एका मोहामध्ये, एका जाळ्यामध्ये अडकवलं जातं. शॉर्ट बॉल टाकला जातो, तो त्याचा नेहमीचा पूल मारण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी अडकतो. आज थोडंसं जबाबदारी घेऊन रोहितनं ते सांभाळावं. नक्कीच, कारण दोन्ही आपले ओपनर आणि वन डाऊन जर बघितले, एक्सपिरियन्स जे आहेत ते करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत वन डेच्या पण. त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की चॅम्पियन ट्रॉफी जिंकूनच गोड व्हावा सगळ्यांचा. त्यामुळे थोडंसं रोहित शर्माला मूव आवरायला लागेल. आणि मी जसं म्हटलेलं पहिल्या एपिसोडला, हे मोठे खेळाडू आहेत, मोठ्या मॅचलाच रन करणार. आज मला वाटतं की ही दोघं पण आपल्याला रन करताना दिसतील. मी हेच शब्द ऐकायसाठी माझे कान आतुर झाले होते, कारण मागच्या वेळेस सुद्धा तू असंच म्हणाला होता की पाकिस्तानच्या वेळेस की ही मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचेस मध्ये हे मोठे खेळाडू चमकतात आणि विराट कोहली कदाचित शतक करेल हे त्यावेळेस म्हणाला. तेव्हा मला सुद्धा असं वाटत होतं की स्वप्नील कधी असं म्हणेल की हे दोन्ही प्लेयर्स मोठे आहेत आणि आज खेळ. आज विराटच्या बाबतीमध्ये काय रन करणार, कारण थोडंसं 2015चा बदला पण घ्यायचा आहे, येस 2023चा पण बदला घ्यायचा आहे आणि करिअरचा तो पण शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे थोडंसं त्यांना बाहेर करून फायनल मध्ये 100% आणण्याचा प्रयत्न विराटचा असणार आहे. हे तीन प्लेयर्स जरी फ्लॉप झालेत, मागच्या आपण न्यूझीलंडच्या मॅच मध्ये बघितले, त्याच्यानंतर आलेल्या के.एल. राहुल असेल किंवा आपला श्रेयस अय्यर असेल, त्याच्यानंतर हार्दिक पांड्या असेल, त्यांनी आपापली जबाबदारी सांभाळून तो स्कोर किंवा त्या 50 ओव्हर खेळण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्यावरची ही जबाबदारी ते तसेच पार पाडतील, पण कशा पद्धतीने मागच्या काही अशा गोष्टी होत्या की ज्या यावेळेस टाळल्या पाहिजे होत्या. थोडासा मोह आवरला पाहिजे की प्रत्येक ओव्हरमध्ये मोठ्या रन्स न करता छोट्या छोट्या टार्गेटमध्ये आपण गेलं पाहिजे. तसाच यांचा प्रयत्न असणार आहे. आपण 50 ओव्हर खेळणं खूप महत्वाचं आहे. जर आपण 50 ओव्हर खेळलो तर ऍटलीस्ट 260-70 धावा करू शकतो. त्यामुळे थोडंसं ह्या ज्या पार्टनरशिप 30-40 किंवा 50च्या होतात, त्याच 80-90च्या जर झाल्या तर ऑस्ट्रेलिया बॅकफुटवर जाताना दिसेल आपल्याला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे ती म्हणजे त्यांची बॅटिंग लाईनअप. आणि आपण सुरुवातीलाच म्हणालो की त्यांना फारसा सराव मिळालेला नाही, पण तरी देखील ट्रेव्हिस हेड जो 2 मॅचेस मध्ये फारसा चमकलेला दिसला नाही, मागच्या मॅच मध्ये मात्र तो चांगलाच चमकलेला दिसला. त्याचं नशीब होतं की त्यावेळेस रशीद खाननं 6 वर असताना त्याचा कॅच ड्रॉप केला, परंतु तो फॉर्म आज ट्रेव्हिस हेडचा कसा राहील त्याच्यावरती विशेष नजर असणार आहे. कारण बऱ्याच मॅचेस मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी आपल्याला म्हणजे ट्रॅव्हिस हेडच डोकेदुखी राहिलेला आहे. त्यामुळं रोहित शर्माला पण किंवा मॅनेजमेंटला पण माहित असणार की याची विकेट घेणं खूप महत्वाचे आहे. कारण ऑस्ट्रेलियाची बॅटिंग लाईनअप जर बघितली तर संपणार नाहीये. लॅब्युशेन असणार आहे, इंग्लिश असणार आहे, स्टीव्ह स्मिथ असणार आहे, मॅक्सवेल असणार आहे. त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप असणार आहे. त्यामुळं आपल्या येणाऱ्या जे स्पिनर्स असतील त्यांना रेग्युलर विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. आज स्टीव्ह स्मिथ कोणाचा बकरा बनेल? रवींद्र जडेजा, कुलदीप? मी म्हणेन वरुण चक्रवर्ती, कारण वरुण चक्रवर्तीला थोडंसं यांना खेळणं जड जाणार आहे. ज्या पद्धतीनं न्यूझीलंडचे बॅटर पण त्याच्या फिरकीत फसताना दिसले, तसेच कुठे तर त्याच्या या फिरकी जाळ्यामध्ये हे मासे सगळे आपल्याला अडकताना दिसतील. वरुण चक्रवर्ती विषयी की नाही, आपण ज्यावेळेस बघितलं T20 मध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. स्कॉटलंड सारख्या मॅच मध्ये सुद्धा त्याला विकेट मिळाली नाही. त्याच ग्राउंडवरती होता आणि आज तोच वरुण एका मॅच मध्ये 5 विकेट्स घेऊन एक मोठी मॅच आपल्याला जिंकून देतोय. वरुण चक्रवर्तीचं काय वेगळं पण सांगशील तू बॉलिंगच्या मध्ये? वरुण चक्रवर्ती सध्याचं जर आपण बघितलं तर 2.0 व्हर्जन नवीन दिसते आपल्याला. कारण ज्या पद्धतीनं बॉलिंग करतोय किंवा ज्या पद्धतीनं लाईन लेंथला बॉलिंग करतोय ती खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे बाहेरच्या बॅटरना खेळण्यासाठी. आणि पेशन्स तुम्हाला पाहिजे. कारण जर तुम्हाला एखादी बाउंड्री 6 नाही आली तर तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजे. तेच पेशन्स कुठेतरी यांना बघताना आपल्याला गेल्या मॅच मध्ये दिसले नाहीत न्यूझीलंड कडून. त्यामुळे त्यांच्या विकेट्स पडत गेले. आणि आज मोहम्मद शमी बरोबर आपल्याला कोण दिसेल? हार्दिक पांड्या. एकच आपण मी जसं म्हटलं की सेम टीम असेल, काही चेंजेस बघायला नाहीत मिळणार. कारण दुबईमध्ये मॅच आहे, थोडी स्लो विकेट आहे. टॉस जी जिंकतील ते बॅटिंग करतील. त्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की तिथं चेस करणं ऑस्ट्रेलियाला जड जाईल. ऑस्ट्रेलियाला जड जाईल. आपल्याकडे 4 फिरक्या आज म्हणजे कशा पद्धतीचं कॉम्बिनेशन उतरू शकेल? सेम टीम लास्ट जशी मी म्हटलं तशी लास्ट टीम असेल. 2 फास्ट बॉलर, 4 स्पिनर, 6 बॉलर आपल्याकडे प्रॉपर असतील. चर्चा अशी आहे की पंतला कदाचित आज संधी देतील, के.एल. राहुलला कदाचित बाहेर बसवतील. काय वाटतं? नाही चेंज करणार कॉम्बिनेशन, कारण आपण तिन्ही मॅच जिंकून आलेलो आहे. त्यामुळे विनिंग ट्रॅक असल्यामुळे आपल्याकडे थोडेसे चेंजेस मला वाटत नाही की करतील. कारण के.एल. राहुल पण चांगला प्लेअर आहे. तोही खालच्या बॅटिंग लाईनअपला खेळतोय, तसा तो ओपनर आहे.
पण तू खालच्या बॅटिंग लाईनअपला खेळतोय, त्यामुळे थोडंसं त्याच्यावरती विश्वास ठेवतील मॅनेजमेंट आणि त्याला अनेक चान्स देतील. सेमीफायनल मोठी आहे, डायरेक्ट पंतला जागा देण्यापेक्षा त्याच्याच वरती अवलंबून राहील. याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो डिफरन्स मला जाणवतोय तो हा, ती म्हणजे फिल्डिंग. आज जी टीम फिल्डिंग ॲक्युरेट राहील, 100% जे एफर्ट्स देतील ते या मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीनं प्लस पॉईंट ठरू शकते. इंडियाची काही मॅच मध्ये फिल्डिंग थोडीशी सुमार दर्जाची झाली, आज एका मोठ्या स्टेजवरती आहे. फिल्डिंग मध्ये कशा पद्धतीने फिल्डिंग इम्पॉर्टंट असणार आहे. आपण जेवढ्या रन सेव्ह करू तेवढ्याच रन ऑस्ट्रेलियाला करायला लागणार, कारण ऑस्ट्रेलियाचा आपण जर बघितलं बेन डकेटचा कॅच ट्रॅव्हल्स ज्या पद्धतीने घेतलेला, आणि जसं मी मागील पण एपिसोड मध्ये म्हणले की ह्या टुर्नामेंट मध्ये आपल्याला फिल्डिंग वेगळ्याच लेवलची बघायला मिळालेली आहे सगळ्या टीमकडून. त्यामुळे थोडंसं इंडियाकडनं पण तेच आपल्याला अपेक्षित असणार आहे की चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करून एक दोन चांगले कॅच किंवा एक चांगला रनआउट जरी आपल्याला मिळाला तरी ऑस्ट्रेलिया पूर्णपणे बॅकफुटवर जाणार आहे. कारण ह्या टुर्नामेंटमध्ये आपण बघत आलेलो आहे की विराट कोहलीचा कॅच असेल, रवींद्र जडेजाचा कॅच असेल, पाकिस्तानच्या रिझवानचा कॅच असेल, ट्रुमेंडस कॅच या टुर्नामेंटमध्ये बघायला मिळाले आहेत. त्यामुळे फिल्डिंग वरती सगळ्यांचंच लक्ष असणार आहे भारताचे. दुबईमध्ये मॅच होते, दुबईमध्ये फारशा रन्स म्हणजे या विकेट्स वरती झालेले आहेत. ऍव्हरेज जर सगळ्या मॅचेसचं काढलं तर 210 220 इथपर्यंत गेलेलं आहे. आज काय अपेक्षा आहे भारतानं जर बॅटिंग पहिली घेतली तर? भारतानं जर बॅटिंग केली तर साधारण 260-70 पण आपल्याला पास होईल आपल्या बॉलिंग प्रमाणे. जर आपले बॉलिंग जर पहिली आली तर आपल्याला कमीत कमी रन्स मध्ये थांबवायला लागणार आहे 200-210च्या. कारण ऑस्ट्रेलियन्स शेवट मी म्हटलंय जसं ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये वेगळे दिसतात, थोडंसं त्यांनाही आपल्याला 230च्या आतच थांबवणं गरजेचं. ड्यू फॅक्टर काय जाणवला गेला काही मॅचेस मध्ये दुबईमध्ये? नाही जाणवला. जर जाणवलं असतं तर आपल्याला डिफेंड करणं ही टोटल अवघड झालं असतं न्यूझीलंड अगेन्स्ट. ज्या पद्धतीने केन विल्यमसनने बॅटिंग केली ती अजून चांगली बॅटिंग झाली असते. थोडंसं ग्रीप होताना आपल्याला बॉल दिसलाय, त्यामुळे मला वाटत नाही की ते ड्यू फॅक्टरचा थोडासा रोल राहील असा. त्यामुळे थोडंसं बॉल आपल्याला टर्न होताना निश्चित दिसेल या विकेटवरती. या विकेटवरती बॉल पटकन बॅटिंग वरती येतो की थोडासा थांबवून येतो? कशा पद्धतीने बघितलीस गेल्या 2 ते 3 मॅचेस? जर तिन्ही मॅच आपण दुबई मधल्या बघितल्या तर थोडासा बॉल स्लो येतोय, कारण ज्या पद्धतीने बांगलादेशने पण आपल्या अगेन्स्ट बॉलिंग केलेली, नाकीत 9 आणलेली आपल्याला 230 चेस करताना, त्यामुळे थोडासा बॉल स्लो येतोय. तिथे स्लो विकेट्स असल्यामुळे थोडंसं आपल्याला बॅटिंग चांगलं करणे गरजेचं आहे. जी टीम चांगली बॅटिंग करेल तीच टीम या ठिकाणी जिंकेल असं म्हणेन. आज तुझा स्टार कोण असणार की ज्याचं तुला बॅटिंग बघायला आवडेल? रोहित शर्मा. रोहित शर्मा, ओके. आणि बॉलिंगच्या बाबतीमध्ये? वरुण चक्रवर्ती. अच्छा, आज रोहित आणि वरुण चक्रवर्ती हे करतील असं तुला वाटतंय? सगळ्यांची फेवरेट तर इंडियाच आहे, परंतु इंडियाला म्हणजे आउट ऑफ 100 किती % चान्सेस वाटतात? मी 100% म्हणतोय, कारण ज्या पद्धतीने आपण दुबईमध्ये सेटल आहे त्यामुळे थोडंसं प्रेशर हे ऑस्ट्रेलियावरतीच असणार आहे, कारण ते पहिली मॅच खेळतात तिथे. थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती नक्कीच आहे. सगळं तू सांगितलंस तुझ्या दृष्टिकोनातून. आज रोहित चमकेल, वरुण चक्रवर्तीवरती लक्ष राहील. इंडियाने बॅटिंग केली तर 260-280 पर्यंत जाईल. या आता थोडाच वेळ राहिलेला आहे या मॅचला सुरुवात होण्या अगोदर. पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया हे समोरासमोर ठरतात. आणखी काही वैशिष्ट्य जाणवतंय का या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये? पुढची जी सेमीफायनल असणार आहे ती साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंडची असणार आहे. या चारही टीम 2015 साली वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये आलेल्या याच टीम होते. इंडिया ऑस्ट्रेलिया झालेली, साऊथ आफ्रिका न्यूझीलंड झालेली, इंडिया हरलेलं, साऊथ आफ्रिका हरलेलं. त्यामुळे दोन्ही टीमना बदले पूर्ण करायचे. 10 वर्षानंतर परत दोघांना चान्स आला. हा मोठा एक योगायोग आहे असं म्हणेन. तर हा योगायोग आहे, परंतु सुरुवात करत असताना स्वप्नीलनं सांगितलं आज जी टीम चांगली खेळेल तीच टीम जिंकणार आहे. आणि आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची मॅच आहे आणि तो बदला आपल्याला पुन्हा एकदा वसूल करताना बघायला मजा येणार आहे. शेवटी आपली इंडिया आहे, मै झुकेगा नाही साला म्हणत आज इंडिया ऑस्ट्रेलियाला मात देणार. आणि स्वप्नीला असं वाटतं की आज आपण स्टुडिओमध्ये भेटतोय, संध्याकाळी ज्यावेळेस मॅचचा रिझल्ट लागेल त्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात भेटू आणि त्यावेळेस इंडियाचा जल्लोष करताना आपण दिसू. तर आपण तुर्तास इथंच थांबतोय. तुम्ही पाहत आहात TV नेक्स्ट मराठीचा स्ट्रेट ड्राईव्ह. आता जास्त वेळ नाही, लवकरच टॉसला सुरुवात होते.